पण आज विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या लोकशाहीतल्या टीकेचं महत्त्व कमी करायचं आहे अशा स्वरूपाची भूमिका घेतल्यासारखं दिसतंय। याचं कारण या सरकारच्या जन्मापासून वारंवार टीका ही अवाजव पद्धतीने होते। मग सरकार कसं बनलं याच्यावर आलोचना, मग या सरकारच्या शपथविधीवर आलोचना, मग या सरकारचं मंत्रिमंडळ बनत नाही याच्यावरनं आलोचना, आणि आता मंत्रिमंडळ बनल्यावर आलोचना। मला वाटतं विरोधकांनी त्यांना टीकेचं काम जरूर करावं, पण लक्षात जरूर हे ठेवावं की या राज्यातली जनता डोळे किंवा कान बंद करून नाहीत, त्यांना सगळ्या गोष्टी कळतायत। आणि वादग्रस्त अशा पद्धतीच्या गोष्टींवर टीका करण्याचा यांना नैतिक अधिकार काय? जे टीका करतायत त्यांनी स्वतः पहिल्यांदा आपल्या गिरेबांमध्ये बघावं लागेल। त्यांच्याबरोबर मंत्री असलेल्या लोक अजून जेलची हवा खात आहेत, बॅरेक्समध्ये आहेत, आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे करणारे ही सगळी मंडळी स्वतःच्या पक्षातली लोक जेलमध्ये आहेत, आणि आता झालेल्या दुसऱ्या आमच्या पक्षाच्या युतीच्या लोकांवर टीका करतात। यांना नैतिक अधिकार नाही। सर, सुशील मोदी यांचे एक वक्तव्य आलेलं आहे की भाजपने कधीच मित्र पक्षांना धोका दिलेला नाही, परंतु ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना आम्ही तोडलं। त्यांचा रोख महाराष्ट्रात शिवसेनेकडे होता। पहिल्यांदाच भाजपने शिवसेना तोडली हे उघड कबूल म्हणायचं। मला जे वाक्य तुम्ही सांगितलं त्यामध्ये सुशील मोदीजींनी शिवसेनेचा उल्लेख केला, तुम्ही रोख केला असं म्हणाला, आणि त्यामुळे जर केला असेल तर त्यात चूक आहे। शिवसेना आपापसातल्या द्वंद्वामध्ये फुटली। आमच्या बरोबर जर बाळासाहेबांची शिवसेना त्यावेळेला उद्धवजी जे बघत होते ती राहिली असती तर आपापसात द्वंद्व झालं नसतं, ते फुटले नसते। ही वैचारिक लढाई आहे, वैचारिक उठाव आहे, आणि म्हणून एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार तगला पाहिजे, राहिला पाहिजे, वाढला पाहिजे। ही भूमिका घ्यायला का लागली याचं आत्मचिंतन उद्धवजींनी केलं पाहिजे। आणि मग हे द्वंद्वच का झालं? आणि म्हणून आमच्या बरोबर ज्या वेळेला होते त्यावेळेला उद्धवजी विचारधारेबरोबर होते, हिंदुत्वाबरोबर होते, राष्ट्रहिताबरोबर होते, राष्ट्रभक्तीबरोबर होते, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे। आजपर्यंत भाजप जाहीरपणे आम्ही हे सगळं ऑपरेशन केलं असं कधीच म्हणत नव्हतं। पहिल्यांदा आजही आम्ही तेच म्हणतोय की द्वंद्व येण्याची स्थिती उद्धवजींनी आणलेली आहे। बाळासाहेबांच्या विचाराला सांभाळणं, वाढवणं आणि त्याला सन्मान देणं ही भूमिका भाजपने केलेली आहे। मित्र पक्षाला संपवायचं ही भाजपची रणनीतीच आहे अशी टीका शरद पवार यांनी केली। शरद पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, त्यांना मी फार जुन्या गोष्टींची आठवण करून देणं याची आवश्यकता नाही। पण ज्यांचा जन्मच दुसरे पक्ष किंवा त्यावेळेचा स्वपक्ष फोडून केला त्यांनी दुसऱ्या पक्षाबद्दल बोलायचा नैतिक अधिकार ठेवतात का? ज्या पक्षात ते होते त्या पक्षातल्या राष्ट्रीय त्यांच्या पक्षातल्या नेतृत्वावर टीका करून संपवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी भारतीय जनता पक्षाने कसं वागलं पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे का? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा। शरद पवार असं म्हणतायत की धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे, कोणाचं चिन्ह असं घेऊ नये किंवा ते गोठवू नये। जर शिंदे ते वेगळा विचार करत असतील, वेगळा विचार मांडत असतील तर ते वेगळा पक्ष काढावा की नाही दृष्टी, म्हणजे वारंवार तुमच्याकडून धनुष्यबाण हा मिळेल असं उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी देखील केला होता। या पार्श्वभूमीवर पवारांची ही भूमिका कितपत योग्य? बघा, त्यांचं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे। त्यांच्या मते कोणाला धनुष्यबाण मिळालं पाहिजे मांडण्याचा संपूर्णपणे
अधिकार पवार साहेबांना आहे. पण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काही इलेक्शन कमिशन नाही आहे. त्यांनी त्यांचं मत जरूर मांडावं, पण कायद्याचं काम करेल. महाराष्ट्रातल्या जनतेसमोर स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदेजींनी मांडली आहे की विचाराने, आचाराने आणि संविधानाने शिवसेना पक्ष हा ते चालवतात ते आहेत. त्याबद्दलचा सुप्रीम कोर्टामध्ये दावा सुद्धा त्यांनी केला आहे. इलेक्शन कमिशन समोर पिटिशन सुद्धा केलं आहे. आणि त्यामुळे जो बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणारा पक्ष असेल त्याला धनुष्यबाण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचं मत त्यांनी मांडलंय आणि ते मत योग्य आहे असं आमचं म्हणणं आहे. हे राज्य धोका देणाऱ्यांचं आहे असं दुसरं तिसरं कोणी म्हणत नाही, तर तुमच्यासोबतच असलेले बच्चू कडू म्हणतात. काय हे राज्य धोका देणाऱ्यांचं राज्य आहे अशी टीका तुमचे सहकारी त्यांनी पार्टी पार्श्वभूमीवरची भूमिका मांडली असेल. भविष्य काळामध्ये धोका देणाऱ्यांनी या महाराष्ट्राची बदनामी देशभरात केली, ज्यामध्ये मी नाव घेणार नाही. काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वापासून कोणाच्या पाठीत कोणी खंजीर उपसला, धोका कोणी केला, अंतर्गत काँग्रेसमध्ये धोका कोणी केला, याबद्दलची माहिती बच्चू कडूंनी घ्यावी. पण महाविकास आघाडीमध्ये अशा टीका व्हायच्या. आता जेव्हापासून युतीचं सरकार म्हणजे ज्याला एकनाथ शिंदेचं आणि भाजपचं सरकार आलं आणि काही मित्र पक्ष सोबत आले, आतापासूनच ही धुसफूस सुरू झाली अशी म्हणायची. मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे. बच्चू कडू हे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेशी सहकारी पक्षात आहेत. बच्चू कडू साहेबांचं काही म्हणणं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आणि बच्चू कडू साहेब आपापसात चर्चा करतील. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार जरूर आहे, तो त्यांच्यापर्यंत त्यांनी मर्यादित ठेवा. भाजपवर हा जुना आरोप आहे. भाजपवर हा सर्वात जुना आरोप आहे की मित्र पक्षांना भाजप संपवत आले. मग ते आता बच्चू कडू असतील किंवा इतर सर्व मित्र पक्ष या सगळ्या कार्यक्रमात देखील तर कुठे दिसत नाही. हा आरोप वारंवार म्हणजे केंद्रीय पातळीपासून ते राज्यात देखील हा आरोप तुमच्यावर होत आलाय. याला कसं होतं? असं आहे, ज्या वेळेला एखादा माणूस, एखादी संघटना किंवा एखादा पक्ष बलवान होत जातो त्यावेळेला बाकीच्यांना स्वाभाविकता स्पेस कमी होत जातो. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भारतीय जनता पक्षाने कुठलाही पक्ष संपवणे, फोडणे, उखाड दिया म्हणणे हे धंदे केलेले नाही. उखाड दिया म्हणणारे कोण आज जेलमध्ये गेले. संपवण्याची भूमिका बोलणारे कोण त्यांची वाताहत झाली आहे. मोदीजींना बदनामी करण्याचे प्रयत्न करणारे कोण ते वेगवेगळ्या एजन्सी समोर आणि कोर्टासमोर पायजडा घालत आहेत. भारतीय जनता पक्षाने हे सगळे आरोप सहन केले, पण कधीच अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली नाही. भारतीय जनता पक्षाने असा विचारही कधी केला नाही. इंडिया म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे इंडिया हे बोलणाऱ्यांनी आता आम्हाला शहाणपणा शिकवू नये. सर, आणखी एक आरोप होतोय. सुप्रिया सुळेंनी देखील काल ट्विट केलं, या मंत्रिमंडळात महिलांचा समावेश नाहीये, भाजपला महिला आमदारांचा विसर पडलाय का? त्यांनी थोडी वाट पाहावी. कदाचित त्यांच्या सरकारच्या काळात जेवढ्या महिला मंत्री नसतील किंवा महिला नेतृत्वाला संधी मिळाली नसेल ते काही काळात दिसेल. मंत्रिमंडळात समावेश होण्याचा इच्छा होती का? पक्ष नेतृत्वाकडून आपली विचार नाही केली? मी स्वयंसेवक आहे. जे दिलेलं काम आम्ही करतो. मिशनवर काम करणाऱ्यामध्ये आशिष शेलारचं नाव पुढे असेल. अशी जी एक वेगळा मतप्रवाह भाजपमध्ये सध्या पाहायला मिळते, खास करून संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर. एकीकडे चित्रावाद ज्या उपाध्यक्ष आहेत भाजपच्या त्या कडकपणे विरोधात भूमिका घेत आहेत, दुसऱ्या बाजूला त्याच मंत्रिमंडळात अर्थात भाजपच्याच मंत्रिमंडळात भाजप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांचा समावेश. याला कसं बघताय? वेगवेगळी भूमिका एकाच पक्षात. मला वाटतं चित्राताईंनी जी भूमिका घेतली ती आजची भूमिका नाही, ती पूर्वीपासूनची भूमिका आहे. आणि राठोडांचा मंत्रिमंडळातला पक्षप्रवेश हा एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचा भाग आहे. याबद्दलचं स्पष्टीकरण फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब मिळून देतील. आशीष जी, हिंदी में जानना चाहेंगे कि 40 दिनों बाद मंत्रिमंडल का विस्तार हो रहा है. विपक्ष कह रहा है कि सरकार में सब कुछ ठीक ठाक नहीं है, 40 दिनों तक विस्तार नहीं होता, फिर शपथ ग्रहण के 15 मिनट तक याद ही नहीं आती और अब तक जो जिनको खाते वाटप होने चाहिए उनके विभाग
सवाल नहीं डिस्ट्रीब्यूट होते तो कहीं ना कहीं देखिए, लोकशाही में, जनतंत्र में आलोचना का अपना स्थान है। उस आलोचना का हम स्वागत करते हैं, लेकिन जब आलोचनाएं तथ्यों के आधार पर नहीं रहती तब जनमत का वो रूप नहीं लेती। जो आज महाराष्ट्र विकास आघाड़ी महाराष्ट्र में आलोचना का काम कर रही है, उसको तथ्यों का आधार नहीं है। सिर्फ आलोचना करना, इसके लिए आलोचना करना, ये उनका काम है। इसके कारण जनता उससे प्रभावित नहीं हो रही है। पहले तो इस सरकार का जन्म, इस पर आलोचना की, फिर शपथ विधि दोनों का हुआ, उसके ऊपर आलोचना की, फिर मंत्रिमंडल बनाने के विषय में आलोचना की, फिर मंत्रिमंडल बना इसके ऊपर आलोचना कर रहे हैं, फिर डिपार्टमेंट का क्या इसके ऊपर आलोचना कर रहे हैं। इतना अधीर विपक्ष क्यों हो रहा है? जनहित का एक भी काम शिंदे साहब और फडणवीस साहब सत्ता में बैठे तब से रुका नहीं। आलोचना तो उसके ऊपर भी हुई कि आप बैठे तब से निर्णय ले रहे हैं, और जो पहले के सरकार के गलत निर्णय थे, फैसले थे, उसको बदलने का काम भी किया, तो हमारे फैसले बदल रहे हो, इसके ऊपर भी आलोचना की जा रही है। मुझे लगता है इस प्रकार की बेतुकी आलोचना का जनतंत्र में कोई स्थान नहीं है। सुशील मोदी ने जो आपने की सत्ता में कई ऐसे लोग हैं जो नाराज हैं, जिस तरह से बच्चू कडू अपना बयान खुलेआम दे रहे हैं, इस तरह से बच्चू कडू का पक्ष ये एकनाथ शिंदे जी के शिवसेना के सहकारी पक्ष है। अपनी बात वो शिंदे साहब से कह सकते हैं, और शिंदे साहब उनके जो बातें हैं उसका पूरा जवाब और सफलतापूर्वक उनके बातों को निर्णय देना ये वो कर सकते हैं। सुशील मोदी का जो बयान आया उसको कैसे देखते हैं कि जो बीजेपी सुशील मोदी जी का बयान सही है। बीजेपी ने कभी भी अपने सहयोगी दल का अहित न हो, यही देखा है, और उस प्रकार से हम चले भी हैं। बात बिहार की हो या महाराष्ट्र की हो, हमने तो राज्य, उसके पहले देश और उसके पहले हर भारतवासी, इसके हित में काम करने की भूमिका ली है, और उस विषय में सहयोगी दल को लेकर चले। सहयोगी दल अगर हमारे ऊपर आंख दिखाने का प्रयास करेगा तो जनता उनको अपनी जगह दिखाती है, ये उनके कहने का मतलब है। बाला साहब के विचार अब मंत्री बनने के बाद लोग कैरी ऑन नहीं कर रहे हैं। ये किशोरी पेडनेकर का कहना है कि अब तक लगातार हर बात पे वो स्मृति के साथ किशोरी जी स्वयं बाला साहब के विचारों पे चल रही है क्या? अब उनको जवाब देकर मैं उनको बड़ा बनाना नहीं चाहता हूं। दाऊद के हस्तकों का समर्थन करने वाले किशोरी जी और उनकी पार्टी ये दूसरे को नसीहत न दे।